पण मी एक वाक्य मगाशी बोलून गेलो. संसाराची गणित आणि परमार्थाची गणित ही जगाला कितपत कळली. जो परमार्थाच्या हिशोबाने सोडायला जाईल ना, तो व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बदनाम होईल. आणि याचं जिवंत उदाहरण जर कोण असेल तर कैकेयी आहे. याचं जिवंत उदाहरण कोण असेल तर रावण आहे. एक तर नीट पहा, आजही उपेक्षित गेला रावण आणि उपेक्षेला गेली ती कैकेयी. हे फक्त समाजाने वरून बघितले, आतून काय बघितलं. आणि ज्यावेळेला आपल्याला त्याच्या मुळामध्ये जाऊन आपल्याला तपास लागेल ना, त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल का नक्की काय घडलेलं होतं याच्यामध्ये. आणि या दोघांचंही जर बारकाईने शरद महाराज जर चिंतन केलं, एकही त्यांनी गोष्ट भगवान रामाच्या मनाच्या विरुद्ध केलेली नाही. ज्यांनी ग्रंथ पाहिले असतील त्यांनी, हो, ज्याला ग्रंथांचं ज्ञान आहे ना, तोच जाणू शकतो, अन्यथा नाही जाणू शकत. आता तुम्ही कोणती चाल म्हणले, यानं किती सुंदर आता यांनी बोल वाजवले, हे किती खालच्या लोकांना सांगता येतील कोणता बोल होता. हा, जे जाणकार आहे त्यांना कळेल ना. हो, 100% कळेल. पण एखादा आडमुठ्या जर असला ना, काय नुसतं धांगडधिंगाच चालला होता म्हणून, दुसरं काय नाही म्हणणार तो. भगवान रामाला राजगादीवर बसवायचे, संसार आणि परमार्थ दोन्हींची सांगड घालूया आपण आता. हे सगळ्या जगाला एवढंच माहितीये का कैकेयीने 2 वर मागून घेतले आणि रामाला वनवासाला पाठवला. 14 वर्ष राम वनवासाला गेले आणि 14 वर्षाने राम परत माघारी आले. एक मुद्दा हा पहिला घ्या, जर मनापासून जर कैकेयीला भरतच राजगादीवर जर बसवायचा ठरला असता तर तिनं रामाला कायमचा वनवास मागितला असता. शरद महाराज 14 वर्ष का, कायमचा जीवनाचा प्रवास. याच्यातलं सखोल ज्ञान शोधा. आणि हे फक्त आणि फक्त कैकेयीला आणि राजा दशरथाला माहिती असते. काही घटना घडली ना, तर एखादी स्त्री रडून सांगत असते, बोलून सांगत असते, पण घरातला पुरुष हा हृदयात जपून ठेवत असतो. कारण त्याला माहिती आहे, मी जर हे जर दुःख बाहेर प्रगट करू तर घरातली सगळी हादरून जातील, त्यांच्या समस्या सुटणार नाहीत. आणि म्हणून भगवान राम राजगादीवर बसवावा ही राजा दशरथाची इच्छा नाही, पहिली ही कैकेयीचीच इच्छा आहे. आणि हे खोलात गेल्यावर तुम्हाला 2-3 मुद्द्यांना कळेल का नक्की काय घडलं होतं ते. कोणाला माहिती, ऊपर से तो बहुत बने लेकिन अंदर की बात राम जाने. हे तर सगळ्यांना माहिती आहे. राजा दशरथाची 2 लग्न पहिली झालेली होती, कौसल्या आणि सुमित्रा. आणि अर्ध आयुष्य होईपर्यंत राजा दशरथाला मुलबाळ नाही झालं. आणि मग आता कोणाला अर्ध्या वयात मी कोणाला मुलगी मागू, आणि राजगादीला तो वारस पाहिजे. ठीक आहे, तुमच्या आमच्यासारखं थोडं होतं का 2-3 एकराचा मालक आहे, बिगर पाण्याची जमीन आहे. एवढ्या मोठ्या संपत्तीला रघुवंशाची ती परंपरा. आणि मग त्यांचा एक जीवाचा जीवलग मित्र आहे. आणि व्यवहार असा सांगतो महाराज, एखादा मित्र आपली समस्या स्वतःच्या आई बापाला सांगत नाही, तो मित्राला सांगतो. आणि कितीतरी अशी आई बाप आहेत का त्यांचीच पोरं त्यांचं ऐकती नाही, त्याच्या मित्राला सांगते, तेवढं बाळूला समजून सांग. ही वस्तूची ती. आणि मग अश्वपती, कैकेयी देशाचा राजा अश्वपती, त्याच्याकडे गेले राजा दशरथ. आणि अजून जर तुम्ही कबंध रामायणात आणि अद्भुत रामायणात जर गेलात ना शरद महाराज, राजा दशरथाचं जेवढं शिक्षण धनुर्विद्येचं झालंय, राजा दशरथाचं जेवढं धनुर्विद्येचं शिक्षण झालंय तेवढं सगळं अश्वपतीच्या घरी म्हणजे कैकेयीच्या बापाच्या घरीच झालेलं आहे. हे लक्षात ठेवा, पुढे कधी भेटलो तर मी तिच्यावर बोलेल. मला
आणि म्हणून कैकई धनुर्विद्येमध्ये इतकी निपुण होती, रथ चालवण्यामध्ये इतकी निपुण होती. आणि एक प्रसंग तुम्हाला माहिती असेल, या दोन स्त्रियांनी दुर्वासांची फार मोठी सेवा केली आणि 2 वर मागून घेतलेले आहेत. एक त्रेता युगात आणि एक द्वापार युगात. कोणती? सुरसेन राजाची कन्या पृथा जेव्हा ती दत्तक म्हणून कुंती भोजाला दिली आणि तिचं नाव तिकडं कुंती पडलं. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून राजा दशरथ हे अश्वपतीकडे गेले. कशासाठी? मुलगी मागायला. कारण लहानपणी त्यांनी पाहिलं होतं इथं कैकई आहे, शिकायलाच होते ना तिकडं. आज राजांनी तिकडे शिकायला घातलेलं होतं त्यांना. आणि त्यावेळेला पुराणाच्या हिशोबानं अर्धा आयुष्य झालेलं होतं राजा दशरथांचं आणि कैकई उपवर होती. तेव्हा अश्वपतीनं आल्याच्या नंतर मित्रता होती, दृढ मित्रता. आणि मग विचारलं येण्याचं प्रयोजन. तुम्हाला मी 2 मुलं लग्न केली पण मला मुलबाळ नाही, राजगादीला वारस नाही. शब्द नीट ऐका तर तुम्हाला हे कैकईने नाटक का केलं तर कळल. मला राजगादी वारस नाहीये. मग मी आता बायको या वयात कोणाकडे मागू? या वयात. आणि फक्त दुखणं तुझ्यापर्यंत मांडू शकतो, कारण ते दुखणं दूर करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. आणि म्हणून तुझी कैकई नावाची कन्या जर मला दिली आणि तिला एखादा मुलगा जर झाला तर मला राजगादीला वारस होईल. अश्वपती मोठा धर्मसंकटात पडला. महाराज हा सर्वसामान्य राजा नाही ना राजा दशरथ. ज्या ज्या वेळेला देवांना ज्याची गरज लागते त्या वेळेला देव याला वर घेऊन जातात लढायला. एकदाच नाही गेलेले, अनेक वेळेला. आणि हा जर मी आज नाही म्हणालो तर हा परत माझ्या घरात मध्ये कधी प्रवेश करणार नाही. आणि जर मी देतो म्हणालो तर मुलीवर अन्याय झाल्यासारखं होईल. आणि म्हणून कैकई नाही म्हणेल मग मला त्याला नाही म्हणता येईल. म्हणून त्यांनी बहाणा केला आणि मला थांब मी कैकईला बोलवतो. आणि कैकईला त्यांच्या बैठक रूम मध्ये बोलवलं आणि विचारलं कैकई सांगताना बा काही लपून नाही ठेवलं. हे राजा दशरथ अयोध्येचे राजे चक्रवर्ती सम्राट यांची 2 लग्न झालेली आहेत. कौसल्या आणि सुमित्रा यांना 2 पत्नी आहेत. पण आता त्या दोघींनाही अर्ध आयुष्य झालंय, मूल होण्याची आशा नाही. म्हणून ते तुला राजगादीला वारस मिळावा म्हणून तुला मागणी घालायला आलेत. आता अश्वपतीचा हेतू हा होता का कमीत कमी कैकई हे तरी म्हणेल बाबा ते तुमचे मित्र आहेत ना, म्हणजे तुम्ही ते सारख्या वयाचे, मला वडिलां समान आहेत ते. आणि मग मला त्याला म्हणता येईल. पोर नाही म्हणती. महाराज आता सुद्धा जे समाजात चाललंय ना, माणसं येत्यात खात्यात पित्यात बघून जातात आणि 2 दिवसांनी सांगतो म्हणतात ना, त्यांच्या वाट्याच्या आशेवर कधी शहाण्या माणसांनी बसू नये. हो अरे कोणाला गरज नाही. आज प्रत्येकाला चांगला मुलगा भेटावा वाटते आणि प्रत्येकाला चांगली मुलगी भेटावी वाटते. आणि चांगलं मिळालेलं स्थळ कोण हातचं सोडायला मोकळा नाही शरद महाराज. पण तो जर म्हणला का 2 दिवसांनी सांगतो का समजायचं कुठेतरी पाणी मुरते आपलं दुसरं मार्गाला लागावं. परिणाम कैकईला बोलवलं, तिला सांगितलं आणि कैकईनं क्षणाचा विलंब न करता बर का बारकाईनं राजा दशरथाला निहाळून बघितलं. प्रश्न विचारलाच नाही. ही फेड आत्ता निघाली, तुला स्वयंपाक येतो का, शिक्षण किती झालं का, हो हे वगैरे वगैरे.
आणि ताबडतोब राजा दशरथाच्या समोर अश्वपतीला बाबांना होकार दिला. म्हणजे बाबा राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. मी यांच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. आता आली का पंचायत? नाही म्हणायची काय सोय राहिली आता? तुम्हाला तसं नाही कळायचं, मी सास सांगतो. आता अण्णा बसलेले आहेत, शरद महाराज आहेत, मी बसलोय. मी कधीतरी अण्णाला म्हणले का अण्णा का 1000 रुपये पाहिजेत, देता का जरा? अण्णाला माहिती हे महाराज दरवेळेला येतं, पैसे घेऊन जातं, परत काही देत नाही. तेव्हा हो आत्ताच सांगायचं ना, 1 तासापूर्वी, हो मी अमक्याला पैसे दिले, 500 सुद्धा माझ्या, 100 सुद्धा माझ्या खिशात नाहीत. आणि तेवढ्याच शरद महाराज आले आणि अण्णाला माझ्या समोर जर म्हणले अण्णा हे तुमचे परवा दिवशी नेलेले 5000. आता काय अण्णाची ताकद राहिली का नाही म्हणायची? उलट मग म्हणे याला आत्ताच बरा टाइम भेटला आणून द्यायला. काही समोर म्हणाली मी यांच्याशी लग्न लावायला तयार आहे. आता नाही म्हणायची सोय नाही. अश्वपतीचा इरादा होता, पोर नाही म्हणल म्हणजे मी त्याच्याकडे सांगल. तरी पण अश्वपती हुशार, त्याने सांगितलं राजा दशरथा खरं सांग, तुला राजगादीला वारस म्हणूनच बायको करायची का? म्हणला हो. मग मला वचन दे. शब्द एक शब्दावर रामायण आहे बरं का हे सगळं, हे ताकापुरतं नाहीये. मला वचन दे, हिच्या पोटी जन्माला येणारा पोरगाच मी राजगादीवर बसविल. आता उघडे त्या दोघींना जर होणारच नाही तर होईल तो हिला, आणि राजगादीवर कोणाला बसविल मी? बर दिलं वचन. लिखापडीपेक्षा त्यावेळेला वचनाला फार महत्व होतं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर. लग्न सोहळा झाला. सॉरी, राजा दशरथ निघून गेले आणि अश्वपतीने मुलीला जवळ घेतलं. म्हणजे बाळ तू कमीत कमी एवढंच म्हणायचं होतंच ना, त्यांचं वय किती, माझं वय किती, ते म्हातारे झालेत, मी तरुण आहे. कैकेयीने सांगितलं बाबा हे तुमच्या नजरेतून म्हातारपण आहे, माझ्या नाही. मी होकार का दिला हे तुम्ही वयावर नाही पाहिलं तुम्ही. मग मी त्यांच्या ललाट रेषा बघितल्या आणि कैकेयी इतकं भविष्य जाणणारी अजून जन्माला आली नाही आणि भविष्य काळात येणार नाही. आम्ही लोकांना कधी कधी एखाद्याची पत्रिका पाहिल्यावर भविष्य सांगतो, एखाद्याचा हात पाहिल्यावर भविष्य सांगतो. हे दरवाज्यावर येणारे आपला चेहरा पाहतात आणि मग भविष्य सांगतात, टोकम टाक. पण कैकेयीची एक जगाच्या बाजारात अशी होती का तिला फक्त आणि ज्याचं भविष्य कळायचे त्याचं नाव सांगितलं का ती सगळं सांगायची, त्याला बघायची गरज नाही. आणि म्हणून तिने सांगितलं बाबा मी राजा दशरथांच्या ललाट रेषा बघितल्या ना, हे मागच्या जन्मातले फार मोठे तपस्वी आहेत. आणि ज्यांना ग्रंथ माहिती असतील त्यांना माहिती आहेत का हे कोण आहेत. हे मनु आणि शतरूप आहेत, कौसल्य आणि राजा दशरथ. 1000 वर्षे यांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि भगवंत जेव्हा प्रसन्न झालेत ना, बाबा यांनी वर मागून घेतलेला आहे देवाकडून, विष्णूकडून, आमच्या पोटी तू पुत्र म्हणून जन्म घ्यावास आणि तुझे आई वडील होण्याचं भाग्य मला लाभावं. आणि भगवान तथास्तु म्हणालेत यांना. आणि तुम्ही एवढं स्पष्ट सांगितलं, आता त्यांना मुलबाळ होण्याची आशा नाही, पण यांच्या पोटी देव जन्म घेणारे हे जर शास्त्र सांगते, ललाट रेषा सांगतात, तर आता त्या दोघींना जर होणार नसेल तर होई. बाबा त्यांच्या वयाचं काय घेणं पडलंय मला? 14 ब्रह्मांडाच्या नायकाची, जगत नियंत्या परब्रह्माची आई होण्याचं भाग्य जर मला मिळत असेल तर मला त्यांच्या वयाचं काय करायचे? आणि म्हणून मी होकार दिला. पुढे लग्न झालं, 12 वर्ष झाली आणि 12 वर्ष झाल्याच्या नंतरही मुलबाळ नाही. आता काय निशा बायका करायच्या? आणि म्हणून एक दिवस गुरुजींना कडे गेले आणि गुरुजींना विचारलं, म्हणजे गुरुजी राजगादीला वारस हवाय. राजा दशरथा आता तुला स्त्री पासून जन्म, म्हणजे तुला आणि तुझ्या पत्नी पासून मुलगा होणार नाही, त्याच्याकरता तुला यज्ञ करावा लागेल. आणि याच्यातलं कारण किती लोकांना माहित असेल मला माहित नाही. रावणानं 1000 वर्षे जेव्हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली ना आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले, त्यावेळेला त्या बेट्याने सगळं काय मागून घेतलं होतं, पण एक अजून वरदान मागितलं होतं. काय माहितीये का? त्याने त्याला विचारलं होतं जाता जाता,
जगाची निर्मिती करणारे जर तुम्ही आहात ना, तर माझा मृत्यू कोणाच्या हातून आहे तेवढं सांगा. हो, मग हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दशरथ आणि कौशल्याच्या पोटी पोरगा जन्माला येणारे, मग त्या लग्नामध्ये सुद्धा त्यांनी विघ्न आणलं होतं. अभंगाची सगळी कडवी आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर राजा दशरथाच्या वीर्यापासून जो पुत्र जन्माला येईल तो तुला मारील, म्हणून त्याची लग्नाची नाव त्याने बुडून दिलेली होती. पुढे वीर्यापासून, आणि मग त्याने ब्रह्मदेवाकडे एक वरदान मागितलं होतं. काय? 1000 वर्षाची तपश्चर्या आहे महाराज. प्रसन्न झाले द्यावाच लागते. भस्मासुराने मागितलं तरी द्यावाच लागलं, पुरुषी जरी ती. आणि मग त्याने मागितलं होतं, मला एकच वरदान द्या. राजा दशरथाच्या वीर्यापासून जो मुलगा जन्माला येणार आहे त्याच्या हातून जर मला मृत्यू येणार असेल ना, तर राजा दशरथाला वीर्यापासून मुलगा जन्माला येऊच नये एवढं वरदान मला द्या. म्हणजे तथास्तु. हे ज्याच्या खोपडीत बसेल त्या. आणि म्हणून राजा दशरथाला वीर्यापासून मुलगा जन्माला नाही आला. पुढे मग आज वशिष्ठांनी सांगितलं तुला यज्ञ करावा लागेल. यज्ञ ठीक आहे, मग करा, सामुग्री गोळा करा. पण हे वशिष्ठांना माहिती होतं, हा नंतर गोंधळ व्हायच्या अगोदर, आधीच गोंधळ होईल. लग्नाच्या अगोदर काय होईल? यज्ञ कशासाठी करायचे? बोला आता पटपट. 12:15 वाजले. मुलासाठी. मुलासाठी कोणाला केली? कैकेयीला केली. एखाद्याला जर 2 बायका असतील तर, आणि जर घरामध्ये वास्तुशांती किंवा एखादी महापूजा करायची ठरलं तर दोन्ही बाजूला घेऊन बसणार का एकीलाच बसणार? एकीला. मग थोरलीला का धाकटीला? बरोबर आहे, बोला ना. थोरलीला. थोरली कोण आहे? कौशल्या. मग आता यज्ञाला कोणाला घेऊन बसलं पाहिजे? कौशल्याला. मग कौशल्याला जर यज्ञाला घेऊन बसलं तर कैकेयीने दम काढला असता का? तुमचं काय मत आहे? हे विघ्न येऊ नये म्हणून वशिष्ठांनी सांगितलं, राजा दशरथा तुला मुलगा व्हावा याच्यासाठी मलाच इतका आनंद झालाय, त्यामुळं तू यज्ञाला यजमान म्हणून बसू नको, तर मी आणि अरुंधती यज्ञाला यजमान म्हणून बसतो. आता वाद संपला की नाही? एखादं काही आता समजा का आपण गेलतो यांच्या घरी, आता सध्या तिथे उद्या एखादं काही काम करायचं ठरलं, नारळ फोडायचं, आणि तेवढ्याच आपल्या श्रद्धेचं गुरुजी आलेत आणि म्हणले काय वा 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 केवढं आमचं भाग्य आहे, म्हणतो ना माणूस. आणि आनंदानं वशिष्ठ आणि अरुंधती यज्ञाला बसली यजमान म्हणून. पण गुरुजी तुम्ही जर यजमान म्हणून जर बसला तर पौरोहित्य कोण करणार? मंत्र म्हणायला कोणीतरी पाहिजे ना. आणि लक्षात ठेवा हे सत्य आहे. प्रयोग करा, कोणी बी अण्णा सांगा कोणालाही बी. आज किती अरबपती आणि करोडपती आहेत त्यांना मुलबाळ नाहीये, ती एका यज्ञाचा खर्च करू शकतात आणि त्यांना मुलगा होऊ शकतो. मी ह्या व्यास गादीवरून सांगतो महाराज, होऊ शकतो. पण काय? वशिष्ठांनी सांगितलं, राजा दशरथा मी पौरोहित्य करण्याच्या योग्यतेचा नाही का महाराज? जी योग्यता आहे ती माणसं योग्यता दाखवत नाही तो, पण ज्यांच्याकडे काहीच नाही ना तो वडा लय खळखळ करीत वाहतो महाराज, लय खळखळ करतो. गोदावरीचा कुठंच आवाज नाही काय? कुठंच आवाज नाही. कोण आहे असा फक्त आणि फक्त एकच्या पृथ्वी तलावर महापुरुष आहे. हा पुत्र कामेष्टी यज्ञ करू शकतो, तो विभंडकांचा पुत्र शृंगी. का? ज्यानं जन्मताच ज्यानं स्त्रीचं तोंड पाहिलेलं नाही आणि ज्यानं गृहस्थीच्या घरचं अन्न खाल्लेलं नाही, असा जो कोणी ब्राह्मण असेल तोच पुत्र कामेष्टी यज्ञ करू शकतो आणि त्याच्यातून पुत्र प्राप्ती होते. आता ब्राह्मण असा कोण भेटल अण्णा? कारण शृंगीनं जन्मले तेव्हा स्त्रीचं मुख पाहिलेलं नव्हतं. शृंगीचा जन्म एका हरणीच्या पोटी झालेला आहे. आणि कंदमुळे पाला धातूच्या पोषणा खाती वास वनांतरी केला.
जंगलामध्ये राहत होते, स्त्री पाहिलीच नव्हती. मग पुढे रोमपादाला जी दत्तक कन्या राजा दशरथाची एक दिली होती, तिचं लग्न रोमपादांनी त्यांच्या शृंगी बरोबर लावलं आणि शृंगीला यज्ञाला आणलं. त्याच्यातून यज्ञ नारायण प्रगट झाले, यज्ञो वै विष्णू. आणि मग तो वशिष्ठांच्या झोळीमध्ये ओटीमध्ये प्रसाद टाकला आणि वशिष्ठांनी प्रसाद, तुम्ही गदिमांचे शब्द पहा, दशरथा हे घे पायसदान. आणि मग तो राजा दशरथांकडे दिला आणि राजा दशरथांनी त्याचे पहिले 2 भाग केले. हो, आता अनेक ग्रंथांमध्ये वेगळे वेगळे भाग केलेत, पण 50-50% भाग केला. एक कौशल्याच्या हातात दिला, एक कैकेयीच्या हातात दिला, आणि त्याही दोघींनी आपल्यातला अर्धा भाग सुमित्रेला दिला. म्हणून कौशल्याला एकच मुलगा झाला, कैकेयीला एकच भरत झाला, आणि रामाचा अर्धा भाग सुमित्रेला दिला, त्याचा लक्ष्मण झाला, आणि कैकेयीनं अर्धा भारतातला जो भाग दिला त्याचा शत्रुघ्न झाला. पण महाराज कुठं जर सापडलं तर मला द्या. ही जी जुनी रामायण आहेत, पण महाराजांचं प्रमाण खोटं नाही. पिंडघारीने झडपिला अंजनीने तो, सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. पण रामायणांमध्ये त्याचा उल्लेख नाही का पिंडघारींनी नेला म्हणून. पण महाराजांचं प्रमाण चुकीचं नाही, कारण महाराजांनी वेदाचा तो अर्थ आम्हाशीच हवा, पाहिली पुराणे धांडोळली, ते सगळ्यातून शोध काढला तो. आणि मग तो असा वाटला, त्याचा परिणाम पहा तुम्ही, रामाच्या अर्ध्या भागातला लक्ष्मण झाला आणि भारताच्या अर्ध्या भागातला शत्रुघ्न झाला. म्हणून ह्या शेवटपर्यंत रामायण संपेपर्यंत अन्न जोड्या फुटल्या नाहीत, कारण एका भागातले एक होते ना. म्हणून रामाबरोबर लक्ष्मण राहिला आणि भारताबरोबर शत्रुघ्न राहिला. आता ही मुलं मोठी झाली होती, त्याला 8 तासावर आणून ठेवतो. आणि आता लग्न होऊन माघारी आली. कैकेयी म्हणत होती सारखी ना, रामाला राजगादीवर बसवा, कारण यांचं वय झालं. आता काय करणार. आणि मग एक दिवस राजा दशरथानं ठरवलं, आता बा एखाद्याच्या घरामध्ये जर लग्न करायचं ठरलं, पोरग पोरगी शिक्षण झालं, डिप्लोमा झाला, सर्व्हिसला लागले, आता यंदा उरकवलं पाहिजे. मग दोघांमध्ये चर्चा सुरू झाली, यंदा रामाला राजगादीवर बसवला पाहिजे. ही दोघांमध्ये चर्चा झाली. आणि मग राजा दशरथानं सांगितलं, कैकेयी, रामाला तू म्हणतेस पुन्हा पुन्हा राजगादीवर बसवा, माझं वय झालंय, पण खरं सांगू, आपल्या राजघराण्याचा मुकुट अयोध्येमध्ये नाहीये. तुला आठवतं, आपण एकदा स्वर्गामध्ये गेलो होतो, स्वर्गामध्ये गेलो त्यावेळेला तिथे लढाई जिंकली आणि 27 दिवस आपण रात्रंदिवस लढलो शंभरासुराबरोबर. आपला सारथी सुद्धा तिथे मारला. आणि आपण खाली येत होतो स्वर्गातून, तेव्हा आपण वालीच्या बगीच्यात उतरलो होतो. हो, वाली तिथं आला होता. प्रसंग फार मोठा आहे महाराजा, मी कामापुरता सांगतो. आणि मग वालीनं तिथं त्याची आट घातली होती, कारण ते बगीच्यामध्ये वरून उतरले होते. बाहेर 14,000 वानर राक्षस होते, रक्षक, जसे अशोक वाटिकेला होते तसे. आतून तर कोणीच गेलं नाही, वरून आलेत. कोण तुम्ही? आणि त्या बगीच्यामध्ये गेल्याच्या नंतर रात्रंदिवस लढलेले राजा दशरथ थकले होते. कैकेयीच्या मांडीवर उसट डोकं टेकवलं आणि त्यांना झोप लागली. वाली आला आणि वाली आल्याच्या नंतर वालीने विचारलं, कोहम कथमिदम जातम किम नाम ते त्वम कुतागतोषी, कोण कुठले तुम्ही? तेव्हा राजा दशरथ झोपले होते. कैकेयीने सांगितलं, हे राजा दशरथ, अयोध्येचे राजे स्वर्गामध्ये इंद्राच्या मदतीला गेले होते. एवढं तरी बरं सरळ बोलली, बरी नाही बोलली, तुझ्या बापाच्या मदतीला गेलते. हो, इंद्र वाली कोणाचा पोरगा आहे? इंद्राचा पोरगा आहे. सुग्रीव सूर्याचा पोरगा आहे. आणि ते थकलेत, थोडा वेळ विश्रांती घेणार आणि आम्ही अयोध्येला जाणार. नाही, माझ्या परवानगी शिवाय तुम्हाला माझ्या बगीच्यामध्ये थांबता येणार नाही, माझ्याशी युद्ध करावं लागेल. अरे 27 दिवस जो महात्मा रात्रंदिवस लढलाय, थोडस अंग टाकलंय. बरं, दुसरी गोष्ट, हे जगाला माहित नव्हतं शरद महाराज, पण कैकेयीला माहिती होतं. या बेट्यानं 1000 वर्ष तपश्चर्या केली होती. कोणाची? कोणाची? ब्रह्मदेवाची. आणि त्याच्याकडून मागून काय घेतलं होतं माहिती का? जो कोणी माझ्या समोर लढायला येईल
त्याची अर्धी शक्ती माझ्यात आली पाहिजे. म्हणून वालीच्या समोर लढायला कोणीच जात नव्हता. एकदा रावण लढायला गेला होता, आपल्याला माहिती असेल, त्यांनी त्याला बगलत दाबला होता. लढायचं ते लढू शकत नाहीत. मग एक काम कर, हारले म्हणून त्यांचा मुकुट मला दे. काही काय म्हणले मुकुट द्यायचा म्हणजे हारलो, बोडक्या डोक्याने जायचं का अयोध्येमध्ये. तेवढ्यात राजा दशरथांना जाग आली. आणि मग जाग आल्याच्या नंतर राजा दशरथ म्हणाले, काय रे काय म्हणतोस. ते म्हणले, एक तर माझ्या बरोबर लढ, नसल लढायचं तुझा मुकुट दे. काही काही म्हणले मुकुट पण नाही देणार आणि त्यांना मी लढूही देणार नाही, कारण तुझं एकतर अर्धबळ यांचं तिकडं जाईल. आणि मग त्याने तिसरी आट घातली, महाराज प्रत्येकाचं पतन तिथंच आहे. तोपर्यंत रावणाचे 33 कोटी देव दास झाले, पण सीतामाईला पळवण्याची दुर्बुद्धी सुचली. आणि आता इथं याला दुर्बुद्धी सुचली. वालीनं सांगितलं, जर तुला लढायचं नसेल आणि जर मला तुझा मुकुट द्यायचा नसेल तर तुझी ही सुंदर पत्नी कैकेयी मला दे. राजा दशरथ म्हणले, मी लढून मरेल पण मी माझी बायको नाही देणार. आणि मग कैकेयीने काय केलं, तो मुकुट उचलला आणि वालीच्या हातात दिला. आणि वालीच्या हातात दिल्याच्या नंतर वालीला सांगितलं, वाली घे, हा घे मुकुट. राजा दशरथ हारले असं मी समजते, जग नाही समजणार. पण लक्षात ठेव, हा आमच्या राजघराण्याचा मुकुट आहे. पहिला राजा ज्यावेळेला निवृत्त होतो त्यावेळेला दुसऱ्या राजाच्या डोक्यावर हाच मुकुट घातला जातो, राजमुकुट. राजमुकुट. आणि ज्यावेळेला माझी तोपर्यंतही कैकेयीला मुलबाळ नव्हतं, रामाचा जन्म नव्हता. ज्यावेळेला भविष्य काळामध्ये मला मुलगा होईल त्यावेळेला हा मुकुट न्यायला यायला राजा दशरथ नाही येणार. माझा मुलगा येईल आणि हा मुकुट घेऊन जाईल. त्यावेळेला फक्त मुकुट घेऊन नाही जाणार, तुझे प्राण सुद्धा घेऊन जातील. हे कैकेयीने तिथं वालीला सांगितलं अगोदर, रामाच्या जन्माच्या अगोदर. आणि आज राजा दशरथ सांगतात, कैकेयी रामाला राजगादीवर बसवायचे सगळं खरं आहे, पण मुकुट नाहीये इथं. मी विचारते, सांगते रामाला. दुसऱ्या दिवशी महालामध्ये कोणी नाही तर भगवान राम आणि कैकेयी दोघे जणच होते. रामा, राजा दशरथांनी आता तुला राजगादीवर बसवायचे ठरवले, पण आपल्या राजघराण्याचा मुकुट इथं नाही, किष्किंधेला आहे, वालीकडे. मग एक काम कर ना, मी मुकुट आणायला जातो, पण माझंही एक काम कर. चाललाय सिन्नरला तर काय काम कर. आणि महाराज, जसं कृष्णाने माती खाल्ली होती आणि त्याला विश्वरूप दाखवलं होतं, मुख पसरोनी दावी मातेला, मुख पसरोनी दावी मातेला, विश्वरूप तयामधी आई ग आई. अथवा 11व्या अध्यायामध्ये गीतेच्या स्वाध्याय केंद्राची मंडळी तिथं अर्जुनाला विश्वरूप दाखवले. आज भगवान रामानी महालामध्ये माझ्या कैकेयी मातेला आपलं विश्वरूप दाखवलं. आई खरं सांग, मी कोण आहे. तिनं हात जोडले, रामाला नमस्कार केला. रामा बस, ते लोपो, डोळे दिपले माझे. आजपर्यंत फक्त मी तुला माझा पुत्र 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 समजत होते, आणि मला तेव्हा समजलं होतं का परब्रह्म परमात्मा यांच्या पोटी जन्म घेणारे, आणि म्हणून मी लग्नाला तयार झाले. तुझी संशय मिटला ना, हाच परब्रह्म परमात्मा आहे. आणि मग आई, मी 14 ब्रह्मांडांचं राज्य सोडून एवढ्याशा अयोध्येचं राज्य करायला मी अवतार घेतलाय का. मग धर्माचे पालन करणे पाखांड खंडण. आणि मग तू सांग, माझा अवतार कशासाठी झालाय. त्याला तिने डोळे बंद केले आणि पाहिलं, अरे हा तर रावण आणि कुंभकर्ण मारण्याकरता याचा अवतार झालाय. आणि मग आई, मला एक सांग, तू भविष्य जाणतेस. महाराज, फक्त रावण आणि कुंभकर्णाचा अवतार मारण्यासाठी माझा झालाय. त्यांचं आयुष्य किती राहिलं एवढं बघ, आणि तेवढ्याच वर्ष फक्त मला बहाणा करून वनवासाचं नाटक करून मला पाठव. मी त्या दोघांनाही मारतो, वालीलाही मारतो, येताना मुकुटही घेऊन येतो, आणि मग माझा राज्याभिषेक कर. अरे पण काय तत्वानं मी मागू, असंच तुला वनवासाला पाठवू. नाही आई, मी अजून असं एक ऐकलंय, तुझ्या बाबांना माझ्या बाबानं, नीट आहे का, तुझ्या बाबांना माझ्या बाबानं वचन दिलंय,
तुझ्या पोटी जन्माला येणारा पोरगा मी राजगादीवर बसवील. पण आई, जर भरताला राजगादीवर बसवला तर धर्म तुटला जातोय. कारण ज्येष्ठाचा अधिकारी राजगादीवर. मी राजगादीसाठी म्हणत नाही आणि तू भरताला राजगादी दिली तरी भरत स्वीकारणार नाही आई. मग एक काम कर ना, स्वर्गामध्ये बाबांनी तुला 2 वर दिले होते, ते एवढ्या तेवढ्या आहेत ना तुझ्या, अजून तेवढ्या मोड ना. आहेत ना एवढ्या तशाच. आणि ह्याच्या अगोदर एक काम कर आई. हो, काय काम कर? ही 2 पोरं आहेत ना, ही पहिली तिकडं मामाच्या घरी पाठवून दे. कोणाला कळलं काही केलं माहिती होतं काय हे सगळं? राजा दशरथाचे प्राण सुटले तेव्हा भरत शत्रुघ्न कुठं होते? मामाच्या इकडेच होते. बेस, मी जाईल ते सगळं करून घेऊन येतो. आणि मग 14 वर्षाचा वनवास मागितला, भरताला राजगादी मागितली, म्हणजे बाबांना दिलेलं वचनही पूर्ण होईल. भरतानं घेतली नाही त्याला मी काय करू? राजगादी द्यायचं काम मी केलंय, माझं वचन मी पूर्ण केलंय, पण समोरच्याने नाही घेतलं. आता एखाद्याने समजा एखादी भाजी केली असेल, त्याला ती आवडत नसेल, वाढणाऱ्यांनी वाढायचं काम केलंय, पण खाल्ली नाही, त्याला वाढणाराचा दोष आहे का काही? आणि 14 वर्षानं रावण मारला, कुंभकर्ण मारला, वाली मारला. पण रामा एक काम करा, जाताना एक सांगतो, वालीला मारायला जेव्हा जाशील ना, त्याला वालीला समोरासमोर लढू नको, मारू नको, कशाचा तरी आडोसा घेऊन त्याला मार. कारण त्याच्या समोर जर तू जाशील ना, तर तुझी अर्धी शक्ती त्याच्यात जाईल, म्हणजे त्याची शक्ती 1.5 पट होईल, तू 50% होशील, तो तुला कधीच आवरणार नाही. आणि म्हणून अजून कितीतरी लोकांना याचं कोष्टक सापडलं नाही का झाडाच्या आडून माझ्या भगवान रामाने बाण का टाकला होता. कुठून टाकलाय बाण? झाडाच्या आडून टाकला. मर्यादा पुरुषोत्तम आहे, पण मर्यादा तुटली. पण महाराज, काही काही ठिकाणी मर्यादा तुटल्या तरी चालतील, आपत्ती काले मर्यादा नास्ती, धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे.